छत्रपती बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांना वंदन करून आमच्या पक्षाचे मुख्य नेते माझे शिंदेसाहेब आज आंदोलनाचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते या विभागाचे या नव्या मुंबईचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब, आमचे लाडके जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित असले द्वारकानाथ भोईसाहेब, युवाचे अनिकेत म्हात्रे, मामी चौगुले, बहादूर बेस्ट या ठिकाणी खरं पाहिलं तर आमच्या पाठीशी ताकदीने उभे राहिलेले दिवाचे सर्व दिघा गावातले ग्रामस्थ आणि या भागाचे नगरसेवक या ठिकाणी ते गौरी आंग्रे, श्वेता काळे, चांदणी चौगुले शिंदे आणि नव्या मुंबईत सर्वात जास्त हायस्ट मताने निवडून आला शुभम चौगुले, म्हणजे या 2 नंबर पॅनलचा तो एक साहेब अभिमान आहे आमच्या नव्या मुंबईला. खरं पहिलं तर ह्या डिग्यामध्ये आम्ही आलो, अण्णू होता, सुभाष होता, द्वारकानाथ भोईरांशी मी चर्चा करत होतो. तुम्ही सांगितलं न सांगायच्या अगोदर आम्ही दिवाळीपासून आम्ही हे 4 उमेदवार म्हणून तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाला आम्ही कामाला लागलो होतो आणि आम्हाला माहीत होतं की दिघा जिंकणं एवढं सोपं नाही आणि विजय चौगुलेंनी शिवसेनेला हरवणं एवढं पण सोपं नाही. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये अण्णू सुभाष यांना घेऊन आम्ही अभंग होता, ही सर्व विश्वास आहेत, सर्वच लोक समीर आहे, सर्व पोरं सर्व गँग घेऊन एकतर्फी लढाई आम्ही लढत आलो आणि आम्ही या ठिकाणी सक्सेस झालो. कारण इकडचे लोक पण सुद्धा घाबरलेल्या स्थितीमध्ये होते की कोणी ह्याच्याबरोबर फिरलं तर या बिल्डिंगचं पाण्याचं कनेक्शन कट करून टाकायचं, कोणी काय केलं तर मग त्याचं माणसं सांगून दुसरं काय. मागे एकदा तुम्ही ते 6 लोकांना काढलं होतं तेव्हा आपणच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्तांवरती भडकलात, कुठल्या ह्याच्यावरती तुम्ही काढल्यात, एवढ्या वर्ष 14-15 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली होती. हे सर्वजण काम करत असताना आम्हाला माहीत होतं की आम्हाला जिंकायचं. तुम्हाला आम्ही शब्द दिलेला होता की यावेळेस द्वारकानाथ भोईराने आम्ही बोलत असताना, खासदार साहेब तुमच्याशी बोलत असताना आम्ही तुम्हाला कधी इथे प्रचाराला सुद्धा नाही बोलवलं, द्वारकानाथला प्रचाराला बोलवलं. आमचा उद्दिष्ट होता आम्ही प्रचार न करता घरोघरी प्रचार करायचा, आमचा तो उद्दिष्ट आमचा महत्त्वाचा होता. कुठे जाहीर सभा वगैरे कुठे गल्लीबोळात आम्ही बसलो नाही तर नाही, पण घराघरी जाऊन आम्ही तो हे केलं की आम्हाला आमचं टार्गेट हे करायचं होतं. साहेब आपल्याला महत्त्वाचं काम या ठिकाणी कोणी काय बोलत असेल, पण ज्या वेळेस या सर्व या बिल्डिंगांना, मला वाटतं सर्वात जास्त बिल्डिंग ह्याच गल्लीमध्ये 99 बिल्डिंगांमध्ये सर्वात जास्त नोटीस आलेली ह्याच बिल्डिंग आहेत. निवडणुकीच्या अगोदर सुद्धा नोटीस आल्या, त्यावेळेस सुद्धा शिंदे साहेबांनी आरोला फोन केला, तुम्ही फोन केला आरोला की बोले इलेक्शनच्या ह्याच्यावरती तुम्ही कोणाच्या सांगण्यावर नोटीस काढली. या सर्व गोष्टी इथे घडत आल्या. पण या ठिकाणी आम्ही यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यावेळेस ज्यावेळेस यांना MIDCने तोडफोड चालू केलं तर सर्व गोष्टी झाल्या होत्या. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी हायकोर्टमध्ये पैसे, साहेबांनी वकिलाला पैसे दिले. हर्षद बडबडे म्हणून आज आपल्या पॅनलला सौरभ बुटाला आणि हर्षद बडबडे या दिघ्याच्या केसमध्ये पॅनलवरती, त्या केसवरती हे दोघं ऑफिशियली त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टपर्यंत त्यांनी लढाई लढली आणि ह्या बिल्डिंगांना आत्तापर्यंत स्टे मिळाला. आम्हाला या ठिकाणी तुम्ही खासदार 5 वर्ष ना 10 वर्ष 15 वर्ष आपण खासदार, इथे सत्ता ही आपली युतीचीच असेल. या ठिकाणी कोणाचा माईचा लाल हे काढून नाही घेणार आहे. नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण युती करायला बघत होतो, ठीक आहे काही गोष्टी झाल्या असतील, त्याला काय म्हणजे जग जिंकल्यासारखं नाही आहे. आपण पण या ठिकाणी ऑपोजिशन पण आपण आज 42 नगरसेवक, 4 स्वीकृत, 46 नगरसेवक आपल्या बरोबर आहेत. भविष्य काळात अजून सुद्धा येतील. पण साहेब आपल्याला या ठिकाणी एकच काम करायचं आहे, त्या डिगाला पूर्णपणे ऑथोराइजली करून द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रयत्न करायला लागणार आहे. या ठिकाणी स्वतःचे साहेबांच्या माध्यमातून, साहेब गृहनिर्माण मंत्री, उपमुख्यमंत्री, तुम्ही खासदार आहेत या ठिकाणचे, मी तुम्हाला पत्र दिलेलंच आहे. सिडको आणि नगरपालिकेला घेऊन MIDCला घेऊन एक मीटिंग लावा, कारण आता दिघा रेल्वे स्टेशन आहे. भविष्यामध्ये या झोपडपट्ट्या काढायच्या अगोदर त्या झोपडपट्ट्यांचा डेव्हलपमेंट कसा होईल, त्या झोपडपट्ट्या SR मध्ये जाता येतील का, क्लस्टर करता येईल,
या माध्यमातून सर्व झोपडपट्टीमध्ये मोठ्यात मोठी जागा प्रत्येकाला कशी भेटेल, ज्याचं घर खाली एक आहे वर एक आहे त्यांना घर कसं भेटेल याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायला लागणार आहे. आणि या ठिकाणी या सर्व लोकांना आपण आश्वासन दिलेलंच आहे. पुढच्या महिन्यामध्ये आता तुमचं अधिवेशन संपेलच. हे अधिवेशन संपल्यानंतर आम्ही आता ईश्वरनगरला पण एक आता मोठी मीटिंग, महिलांची मीटिंग स्पेसिफिक लागणार आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक, तुम्हाला मी बोलताना चर्चा केली, घे भरारी म्हणून महिलांचा आम्ही एक ग्रुप तयार करायला घेतलेला आहे. आणि प्रत्येक महिन्याला एक 100 ग्रुपच्या महिलांना ज्या खरोखरच चांगल्या पद्धतीने आपलं बोलतात का बचत गट नाही, हा आपला शिवसेनेचा आणि शिंदे साहेबांचा आपला लाडक्या बहिणींचा गट म्हणून घे भरारी म्हणून आपण त्याला देऊन आपण चालू करतोय. प्रत्येक 100 ग्रुपच्या महिलांच्या बचत गटाला 5-1 लाख रुपये आपण आपल्या शिवसेनेच्या तर्फे त्या ग्रुपला देणार आणि त्यांना त्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना त्यांचं काम करायला लावणार आहे. त्यांना सेल्फ म्हणजे काही स्वतः काय बिझनेस करू शकतात का त्याच्यासाठी सुद्धा मदत करणार आहे. त्याच्यासाठी आपल्या पुढच्या महिन्यामध्ये त्याचं आपण उद्घाटन, चांगला दिवस बघून आपण उद्घाटन करूया. पण आज साहेब तुम्ही आलात, आम्हाला आज बरं वाटलं. आम्हाला माहीत होतं की आम्ही थोडे धाकधूकमध्ये होतो. काही लोक आपल्यातली पण काय परक्यातली पण लोक वल्गना करत होते, अरे डिग्यामध्ये हे लोक कसे निवडून येणार, डिग्यात निवडून यायला मुश्किल आहे, काय सर्व गोष्टी आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथं प्रचाराला वगैरे बोलवलं नाही. आमच्या पण आम्हाला कॉन्फिडन्स होता, पण आमच्या ह्या लोकांना कॉन्फिडन्स, साहेबांना बोलवलं नाही. उद्या आता तिथं काय 19-20 झाला तर काय फरक पडला नाही. पण विजय झाल्यानंतर तुम्ही 12 तारखेलाच तुमच्या हस्ते ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करायचं होतं, पण तुम्ही अधिवेशनामध्ये होता, संसदेत दिल्लीला होता. आज आलात, तुमच्या हस्ते उद्घाटन केलं आहे. परत एकदा येणाऱ्या काळामध्येच एक दिग्यासाठी एक चांगली संकल्पना घेऊन एक ठाण्यामध्ये तुम्ही जशी क्लस्टर योजना राबवताय तशी पूर्णपणे ऑथोराइजली क्लस्टर योजना आपण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करूया. आणि या खरोखरच या डिगावासींना आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया. या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते, गावणसाहेब वगैरे खाली उभे ते सर्व आहे. या ठिकाणी खरोखरच इथल्या कार्यकर्त्यांनी, बिंदू माधव नगरच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली. घाबरून काही लोक आमच्यापासून लांब राहिले, पण आता या वर्षभरामध्ये त्यांना जवळ करायचा प्रयत्न करणार आहे. मग नाही जवळ आले तर मला पण लाईव्ह कनेक्शन कट करायला लागेल. असं फार आमच्या हातून होणार नाही कधी आणि करणार पण नाही कधी. आम्ही शेवटी तुमच्यासाठीच आहोत आणि तुमच्यासाठीच आम्ही झटणार आहोत. परत एकदा तुमचं सर्वांचं आभार मानतो. तुम्ही आम्हाला भरघोस मताने निवडून दिलात आणि ह्या पॅनलचाच नव्या मुंबईमध्ये सर्वात पहिला नंबर नव्या मुंबईमध्ये मला माझ्या आयडियाप्रमाणे अबाव 15,000 मताचा हा टार्गेट आहे. 14,000 म्हणजे 14,950 काय म्हणजे मग शुभमला पडले असे पपदम, गौरी, श्वेता. मी 4थ्या नंबरला, मी पहिल्या नंबरला नाही, शुभम पहिला. हे लोक पुढच्या आपल्या. परत एकदा तुमचं सर्वांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.